बांगलादेशमध्ये हिंदूवरती सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात डोंबिवलीमध्ये आता आंदोलन सुरू झालेलं आहे। मी सध्या उभा आहे फडके मैदानावरती आणि आपण पाहू शकता या ठिकाणी हिंदू समाजाकडनं मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर नवीन वर्षाची सुरुवात असेल किंवा दिवाळी असेल यासाठी सर्वात नामचीन असं आणि सगळ्यात मोठा जल्लोष जो असतो या फडके मैदानावरती होतो आणि याच फडके मैदानावरनं हिंदू समाजाने या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। विशेषतः पाहायला गेलं तर या ठिकाणी मानवी साखळी बनवत हातात सूचना फलक घेऊन या ठिकाणी आंदोलन केले जात आहेत। आपण पाहू शकता शेकडो कार्यकर्ते जे आहेत एका रांगेत या ठिकाणी उभे आहेत। विशेषतः या कार्यकर्त्यांसोबत या डोंबिवलीमधले नागरिक देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। एकंदरीत बांगलादेशमध्ये जे सुरू असलेला अत्याचार कुठेतरी थांबवावा व त्याचबरोबर जे ब्राह्मण आहेत त्यांना त्यांनी बंदी बनवून ठेवलेले आहेत त्यांची देखील सुटका व्हावी अशी मागणी या ठिकाणी करत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे हिंदू समाजाचे आणि संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर डोंबिवलीकर आहेत हे मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। आपण पाहू शकता महिला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। बांगलादेशातील हिंदू मंदिरावर होणारे हल्ले त्वरित थांबवा अशी मागणी जी आहे त्या महिलांकडून केली जात आहे। आपण काही महिलांशी व या कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल आजी, आपण या ठिकाणी आलेले आहेत, काय नेमकी मागणी आहे? हा जो काही माणुसकीच्या विरोधात जे काही चाललेलं आहे ते माणुसकीला धरून चाललं पाहिजे आणि आपण हिंदू म्हणून सुद्धा आपला काहीतरी अधिकार आहे आणि आपण हिंदू लोकांसाठी एकजुटीने एकत्र येऊन आपण हा विरोध दर्शवला पाहिजे असं मला वाटतं। तुम्ही काय हिंदूंनी हिंदूंसाठीच विरोध हा हाणून पाडला पाहिजे, कारण सगळीकडे हिंदूंना जेवढं महत्त्व आहे ते बांगलादेशातील लोक जेव्हा इथे येतात हिंदुस्थानात तेव्हा त्यांना अशी वागणूक दिली जात नाही। मग तिकडे गेल्यावर आपल्यावर एवढा अन्याय का, हा मोठा प्रश्न आहे। तुम्ही काय सांगाल? तुम्ही या ठिकाणी साखळी एक आंदोलन करतात, निषेध व्यक्त करतात, हे काय नेमकं? हे सांगेल मी की आपले सर्व हिंदूंनी एकत्र आले पाहिजे आणि त्यांना दाखवून दिले पाहिजे की आम्ही सर्व एक आहे आणि त्याला याच्या विरुद्ध लढा केली पाहिजे। त्याचबरोबर पण काही ज्येष्ठ आहेत त्यांच्याकडनं काका तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत, काय सांगाल? आम्ही ह्याच्यासाठीच उभे आहोत की आपल्या हिंदूंवरती जो अत्याचार होतो आहे बांगलादेशामध्ये तो त्वरित थांबवण्याकरता काहीतरी पावलं उचलली पाहिजे आणि ह्याच्यासाठी आम्ही प्रोटेस्ट करतो आहोत। काय नेमकी तुमची मागणी आहे? आज तुम्ही या ठिकाणी आंदोलन करतात? हे जन आंदोलन आहे, हिंदू जागृत झाला पाहिजे पूर्ण, याच्याकरता हा जन आंदोलन आहे। जन आंदोलनामध्ये सगळ्यांनी भाग घ्यावा, सहकार्य करावं आणि जे काही पूर्ण जगभर हिंदूंच्या विरुद्ध जे काही अटॅक होतात आहे ते थांबले पाहिजे आणि त्यांचं संरक्षण झालं पाहिजे, ही त्याच्यामागची भूमिका आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहेत। ताई काय सांगाल की आज आंदोलनाची सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी अत्याचार थांबले नाही, तर ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण आंदोलन करतो पुढचं पाऊल काय नेमकं? बांगलादेशी हिंदूंवर जो अत्याचार होतोय त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे। इथे मोठ्या संख्येने जनता उभी राहिली आपल्या पाठीशी, त्याच्यामुळे हे आंदोलन नक्कीच यशस्वी होईल। काय तुम्ही अपेक्षा करतात की याचं पुढचं पाऊल वेगळं असेल, त्याआधीच हे थांबवावं अशा प्रकारची तुमची मागणी आहे का? हो नक्कीच हे थांबलंच पाहिजे, कारण का हिंदूंवर जे संकट आलेलं आहे त्या संकटाला आपण जर पेटून उठलो किंवा एकत्र आलो तरच काहीतरी त्याच्यावर उपाय होऊ शकेल आणि याच्यातूनच आपण सनदशीर मार्गाने याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर डोंबिवलीमध्ये निषेध व्यक्त करत महिला असतील, पुरुष असतील, ज्येष्ठ असतील, सगळ्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडत कुठेतरी हिंदूंवरती होणारे अत्याचार थांबवावे अशा प्रकारची मागणी या आंदोलन दरम्यान आणि निषेध करत केलेली आहे। कॅमेरा पर्सन संतोषसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।